हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. आपण चॅप्टर स्टार्ट केलेला आहे जिओमेट्रीचा चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण जवळजवळ 3 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेले आहेत. ओके, आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. आतापर्यंत 2 मेथड्स आपण बघितलेले आहेत. पहिली मेथड होती फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड मेथड होती कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. आणि या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण एकच काम करणार आहेत की जो व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे एक्स वाय झेड व्हॉट एव्हर इट मे बी, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची, म्हणजे रूट ऑफ द इक्वेशन काढण्याची. ओके, चला मग आता आज आपण बघणार आहोत आपली थर्ड मेथड, फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला या फॉर्म्युला मेथडचा काय करावं लागेल? यूज करावा लागेल. ओके, सो हा फॉर्म्युला आहे, हा पार्टच करायचा आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. या फॉर्म्युल्याच्या आधारे, या सूत्राच्या आधारे आपल्याला काय करता येईल? क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. मग ते कशाही पद्धतीचा असो. ओके, ज्याचे फॅक्टर्स पडत असतील किंवा नसतील पण पडत, तरीही आपण काय करू शकतो? या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय करू शकतो? फॅक्टर्स काढू शकतो, रूट्स काढू शकतो. तो फॉर्म्युला काय आहे? तर एक्स म्हणजे काय? जो व्हेरिएबल तुम्हाला दिलेला आहे. उदाहरणार्थ एखादं इक्वेशन आहे 4x² + 3x + 9 = 0. याचं काय सांगितलं त्यांनी? काय करा? रूट्स फाइंड आउट करा बाय फॉर्म्युला मेथड. बघा आता क्वेश्चन कसा येईल तुम्हाला? तर क्वेश्चन पर्टिक्युलर येतो डायरेक्ट की सॉल्व द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड, सॉल्व द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड, solve the following equation by using formula method. ओके, सो त्या पद्धतीने जी मेथड तुम्हाला विचारली आहे त्या मेथडचा यूज तुम्हाला करायचा आहे. ओके, सो या ठिकाणी व्हेरिएबल तुम्हाला काय दिलेला आहे? एक्स. सो या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर फॉर्म्युला काय आहे? एक्स इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a. डिवायडेड बाय काय? 2a. याच्यामध्ये हा जो b² - 4ac याला म्हणतात डिस्क्रिमिनंट. याला काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. काय म्हणतात याला? बघा, हा जो आतमध्ये दिसतोय तुम्हाला b² - 4ac याला काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. सो हा फॉर्म्युला पाठच झाला पाहिजे. होईल जोपर्यंत तुमचं हे प्रॅक्टिस सेट संपत नाही तोपर्यंत हा फॉर्म्युला तुमचा काय होईल? पाठ होऊन जाईल. ओके, सो पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये पण ह्या डिस्क्रिमिनंटचा, या फॉर्म्युल्याचा यूज आहे. ओके, सो परत एकदा सांगतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. एक्स इज इक्वल टू तुम्हाला काय मिळेल? -b प्लस और मायनस अंडर रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, मराठी मीडियम वाले कसे वाचतील? एक्स इज इक्वल टू काय? -b प्लस और मायनस वर्गमुळामध्ये b² - 4ac भागिले 2a. समजलं का? ओके, आता बघा, गेल्याही वेळेस आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडने. आपण त्या ठिकाणी असं घेत होतो बघा, जर तुम्हाला असं मिळत असेल 6 प्लस और मायनस अंडर रूट 2. ओके, सो याच्या आपण एक्सच्या किती व्हॅल्यू लिहिल्या होत्या रे? 2 व्हॅल्यू लिहिल्या होत्या. एकदा घेतलं होतं आपण +√2 और आपण काय घेतलं होतं दुसरं? x इज इक्वल टू 6 मायनस √2. सिमिलरली या ठिकाणी पण तुम्हाला या एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळणार आहे. एकदा तुम्हाला काय घ्यायचंय? प्लस वाली व्हॅल्यू घ्यायची, एकदा तुम्हाला काय घ्यायची? मायनस वाली व्हॅल्यू. ओके, सो या ठिकाणी जी प्लस वाली व्हॅल्यू आहे तिला कशाने डिनोट केलंय? तुम्हाला अल्फाने डिनोट केलंय. या सिम्बॉलला काय म्हणतात रे? अल्फा. या सिम्बॉलला काय म्हणतात? ओके, आणि हे दुसरं सिम्बॉल आहे बी, आणि ही रेष जराशी खाली आहे बघा, हिला म्हणतात बीटा. हिला काय म्हणतात? एक अल्फा आणि बीटा. तो अल्फा काय शो करतोय? तुमची पॉझिटिव्ह वाली व्हॅल्यू शो करतोय. बीटा काय शो करतोय? तुमची निगेटिव्ह वाली व्हॅल्यू शो करतोय. ओके, सो अल्फा ऑलवेज पॉझिटिव्हच व्हॅल्यू शो करतो का? असं काही नाही. तुम्ही याला बीटा पण म्हणू शकतात, याला बीटा म्हणू शकतात, याला अल्फा म्हणू शकतात. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणाला काय म्हणायचंय. ठीक आहे, पण कोणाला काय म्हटल्यानंतर काय होईल हे थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगतो. मग आता
इथे पहिले पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो मी -b, प्लस और मायनस मधला मी काय घेतला रे फक्त प्लस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a डिवायडेड बाय काय 2a. बीटाची व्हॅल्यू काय येईल रे -b. आता प्लस नाही घेणार आपण, काय घेणार आहोत -√b² - 4ac डिवायडेड बाय 2a. ओके. आता जर या प्लस वाल्या व्हॅल्यूला तुम्ही अल्फा म्हटलंय, काय प्लस वाल्या व्हॅल्यूला जर तुम्ही अल्फा म्हटलंय, तर ही अल्फाची जी व्हॅल्यू मिळेल त्याच्यानंतर जी बीटाची व्हॅल्यू मिळेल, सो अल्फाची व्हॅल्यू काय असेल ग्रेटर असेल. काय जर अल्फाला तुम्ही काय म्हटलं प्लस म्हटलं, इफ अल्फा इज इक्वल टू काय -b प्लस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a जर असेल, अल्फाची जर तुम्ही प्लस व्हॅल्यू घेतली तर अल्फाची व्हॅल्यू ही बीटा पेक्षा कशी असेल ग्रेटर असेल. जर तुम्ही असं घेतलं तर अल्फा इज इक्वल टू -b √b² - 4ac डिवायडेड बाय जर 2a घेतली तर काय असेल रे अल्फा हा स्मॉलर असेल कोणापेक्षा बीटापेक्षा. आणि जर बीटाची व्हॅल्यू तुम्ही प्लस वाली घेतली -b प्लस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. बघा हे कुठे विचारलं जातं रे, तर हे तुम्हाला विचारलं जातं कशामध्ये व MCQच्या क्वेश्चन्स मध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जर अल्फाची व्हॅल्यू देतात, बीटाची व्हॅल्यू देतात आणि म्हणतात की कोण कोणापेक्षा ग्रेटर आहे, अल्फा बीटाला ग्रेटर आहे की बीटा अल्फाला ग्रेटर आहे. समजलं? अल्फा पॉझिटिव्ह असेल तर कोण मोठा असेल, अल्फा की बीटा? अल्फा. आणि जर तू सांग मला, जर अल्फा मी निगेटिव्ह घेतला, मायनस घेतला, तर कोण मोठा असेल, अल्फा की बीटा? बीटा. अल्फा काय असेल छोटा असेल. समजलं इथपर्यंत तुम्हाला? ओके. तो एकदम सोपा आहे, काही डिफिकल्ट नाहीये. डिरेक्टली आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 2.4 ला विदाउट वेस्टिंग टाइम. ओके. बघा काय म्हटलंय सगळ्यात पहिला क्वेश्चन काय, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ A, B अँड C. ऑलरेडी हा क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. फक्त इक्वेशन क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये लिहायचंय, जनरल फॉर्म मध्ये लिहायचंय. जनरल फॉर्म काय आहे, ax² plus bx plus c is equal to 0. This is the standard or general form of quadratic equation. समजलं का? चला मग लिहूया आपण. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय दिले आपल्याला, x² - 7x + 5 इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला लिहायचं आहे therefore comparing above इक्वेशन विथ कोणाशी कंपेअर करायचंय, ax² + bx + c इज इक्वल टू 0. therefore a ची व्हॅल्यू लिहा, b ची व्हॅल्यू लिहा आणि c ची व्हॅल्यू लिहा. a ची म्हणजे काय, x चा कोएफिशियंट काय असतो, x² चा कोएफिशियंट काय असतो रे, a असतो. मग x² चा कोएफिशियंट काय दिलाय, काहीच नाहीये. काहीच नाही म्हणजे काय असतो रे 1. x चा कोएफिशियंट म्हणजे b असतो. बघा x चा कोएफिशियंट b, b ची व्हॅल्यू काय आणि c ची व्हॅल्यू काय आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, कंपेअर 1 मार्क साठी फॉर 1 मार्क साठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तू काय लिहिणार, मराठी मीडियम वाले काय लिहिणार, ax² + bx + c इज इक्वल टू 0 याच्याशी तुलना करून ओके. आणि बाकी सगळं सेम. समजलं का? चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता बघा इक्वेशन मध्ये स्टँडर्ड फॉर्म आपलं काय आहे, ax² + bx + c इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही की हे सगळे लेफ्ट हँड साईडला पाहिजे, राईट हँड साईडला तुम्हाला काय पाहिजे 0 पाहिजे. राईट हँड साईडला काय पाहिजे, ऑलवेज 0 पाहिजे. ओके. चला मग आता हे आपण मॅनेज करूया, यांना सगळ्यांना लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करूया. देअरफॉर 2m² हा +5m इकडे येऊन काय होईल -5m, हा -5 इकडे येऊन काय होईल रे +5. हे सगळे कुठे शिफ्ट झाले रे
लेफ्ट हँड साइडला, इकडे काय राहिलं फक्त 0. ओके, सो आता आपण काय लिहिणार, कम्पेअरिंग अबो इक्वेशन, comparing above equation with ax लिहिणार का आता, em दिलंय तुम्हाला, सो am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू काय 0. देअरफॉर a ची व्हॅल्यू काय रे 2, b ची व्हॅल्यू काय आणि c ची व्हॅल्यू काय प्लस पाय. ओके, दॅट्स इट. एवढंच इझी आहे, एवढं सिंपल आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा. अगेन या सगळ्यांना शिफ्ट करा लेफ्ट हँड साइडला, यू विल गेट देअरफॉर वाय स्क्वेअर हा प्लस 7 इकडे येताना काय होईल मायनस 7y इज इक्वल टू 0. बट आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचंय, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता इथे x च्या ठिकाणी y चा स्क्वेअर आहे, b च्या ठिकाणी सॉरी या x च्या ठिकाणी y आहे, पण कॉन्स्टंट टर्म दिली आहे का इथे नाही, सो ती कॉन्स्टंट टर्म लिहायला विसरायची नाही. अगेन लिहूया आपण, परत आपण लिहूया, देअरफॉर वाय स्क्वेअर मायनस 7y कॉन्स्टंट दिलेला नाहीये म्हणून कॉन्स्टंट काय लिहितो मी 0 इज इक्वल टू, पुढे काय लिहिणार, कंपेअरिंग अबोव इक्वेशन विथ, व्हेरी गुड, ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. नाही 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 नाही, मायनस तो कोएफिशिएंट मायनस आहे, आपण इथे मायनस बिनस नाही लिहायचं, आपण प्लसच लिहायचं. पण आपलं स्टँडर्ड फॉर्म प्लस मध्ये, स्टँडर्ड फॉर्म इथे मायनस दिलाय म्हणून इथे मायनस नाही करायचं, समजलं का. हा फक्त व्हेरिएबल y दिलाय म्हणून इथे y घेतलाय आपण, समजलं का. हा, गुड क्वेश्चन. ठीक आहे, चला मग आता लिहा a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू काय येईल सांगा, व्हेरी गुड, वाय स्क्वेअर, इथे a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू काय येईल, कोएफिशिएंट ऑफ y दॅट इज -7 आणि कॉन्स्टंट टर्म काय तुमची 0. ओके, व्हेरी इझी आहे, 1 मार्क साठी हे मार्क अजिबात जायला नाही पाहिजे. ठीक आहे, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता म्हटलंय सॉल्व युजिंग द फॉर्म्युला. आता मात्र तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे. ओके, सो फॉर्म्युला काय मी या ठिकाणी लिहून ठेवतो, x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा काही थोडेसेच फॉर्म्युले आहेत या पूर्ण अल्जेब्रा मध्ये, खूप जास्त फॉर्म्युले आहेत असं नाहीये. या चॅप्टर मध्ये एक फॉर्म्युला आहे. ओके, आणि डिरेक्टली मग फॉर्म्युला आपला हा होता क्रॅमर्स रूल मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये. ओके, डिटर्मिनंटचा, dx चा, dy चा, x चा आणि y चा छोटे छोटेसे फॉर्म्युले होते, ते पण आपण पाठ केलेले नव्हते, आपण ते समजून घेतलेले होते. इथे हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर एक चॅप्टर आहे तुमचं स्टॅटिस्टिक्स, त्या चॅप्टर मध्ये मात्र तुम्हाला 4-5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. जॉमेट्री मध्ये आहेत भरपूर फॉर्म्युले शेवटच्या चॅप्टर मध्ये, मेन्सुरेशन मध्ये. ओके, बट हा फॉर्म्युला आता तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. चला सिंपली डिरेक्टली सोल्युशनला स्टार्ट करतो मी, आणि सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिलं काम काय आपलं, कम्पेअर करायचंय. काय करायचं, कम्पेअर. सो इथे लिहूया आपण कम्पेअरिंग अबोव इक्वेशन विथ, कोणाशी कम्पेअर करणार, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यावरनं तुम्हाला काढायचे a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू. मग a ची व्हॅल्यू काय येईल रे 1, b ची व्हॅल्यू काय येईल आणि c ची व्हॅल्यू काय येईल. हा ती प्लस असेल तर प्लस घ्या, मायनस असेल तर मायनस घ्या. ओके, एकदम बी केअरफुल, एकदम काळजीपूर्वक. चला नेक्स्ट, आता मिळालेलं आहे तुम्हाला. आता सगळ्यात पहिले काय काढायचं, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. आता कोणाची व्हॅल्यू काढायची, डिस्क्रिमिनंट. कोणाला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो रे, बी स्क्वेअर. सो नाऊ लिहूया, फाइंड करायचं आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. हे बघा ही जी मध्ये दिलेली आहे अंडर रूटच्या आतमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac, ही व्हॅल्यू सगळ्यात पहिले काढून घ्यायची. तिथे खिचडी करत बसायची नाही. मग आता ही जी व्हॅल्यू येईल, समजा 10 आली, 15 आली, 20 आली, 1 लाख आली, ती जशीच्या तशी तिथे नंतर काय करायची, पुट करायची. ओके, चला
बी चा स्क्वेअर आहे, बी चा काय इथे बी ची व्हॅल्यू काय म्हणजे 6 चा काय येईल स्क्वेअर मायनस मायनस इथे काय रे 4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू काय 1 मल्टिप्लाय बाय सी ची व्हॅल्यू काय 5 मग 6 चा स्क्वेअर किती होतो रे मायनस 4 1 जा 4 5 जा 20 60 36 मधनं 20 गेले किती उरले 16 ही कोणाची व्हॅल्यू आली रे बी स्क्वेअर मायनस 4 ए सी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ती तुम्ही काढून ठेवली इथे या ठिकाणी ठीक आहे येस ऑर नो येस आता लिहूया आपण फॉर्म्युला आता काय लिहूया आणि डिरेक्टली काय लिहूया बाय फॉर्म्युला मेथड देअरफॉर बाय फॉर्म्युला मेथड आता फॉर्म्युला कोणता होता आपला आपल्याला काय दिलेलं आहे व्हेरिएबल एक्स म्हणून मी इथे काय घेतो एक्स इज इक्वल टू काय मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a ओके चला पुट डाऊन द व्हॅल्यूज पुट करूया एक्स इज इक्वल टू इथे मायनस साइन आहे म्हणून घेतलं मायनस बी ची व्हॅल्यू काय रे 6 प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती काढली तुम्ही 16 डिवायडेड बाय 2a ए ची व्हॅल्यू काय 1 ए ची व्हॅल्यू काय 1 सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या सॉल्व करा आता काय मिळेल तुम्हाला देअरफॉर एक्स इज इक्वल टू इथे आहे मायनस 6 सगळ्यात शेवटी मायनस 6 ला सॉल्व करू इथे होतं प्लस और मायनस आता इथे काय रे अंडर रूट 16 अंडर रूट काय आता मला सांगा 16 कोणाचा स्क्वेअर आहे मग 16 च्या ठिकाणी जर मी 4 चा स्क्वेअर लिहिला तर चालेल का रे येस चालेल या 16 च्या ठिकाणी मी काय लिहितो 4 चा स्क्वेअर आणि 2 1 जा काय डिवायडेड बाय 2 1 जा 2 ओके इथे काय होईल स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल काय राहिलं ते लिहा एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस और मायनस स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यावर काय राहिलं फक्त 4 हा डिवायडेड बाय काय 2 ओके आता हे सगळं सॉल्व झालेलं आहे एकदा घ्यायची प्लस व्हॅल्यू एकदा घ्यायची मायनस व्हॅल्यू ओके देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय रे एक्स इज इक्वल टू हा मायनस 6 हा प्लस 4 एकदा घेतलं मी डिवायडेड बाय 2 और एक्स इज इक्वल टू मायनस 6 मायनस 4 एकदा प्लस 4 घेतला एकदा काय घेणार मायनस 4 डिवायडेड बाय 2 चला ह्याला सॉल्व करूया एक्स इज इक्वल टू बघा पहिला नंबर आहे मायनस दुसरा आहे प्लस मायनस प्लस काय होतं रे म्हणजे सबट्रॅक्शन करणार 6 मधनं 4 गेले किती उरले 2 मोठी संख्या 6 तिचं साइन मायनस डिवायडेड बाय 2 सो 2 1 जा 2 2 1 जा 2 काय उरलं रे आन्सर मायनस 1 एक्स ची व्हॅल्यू काय आली 1 हा रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज मायनस 1 चला दुसरी व्हॅल्यू आपण सॉल्व करूया एक्स इज इक्वल टू आता बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह मायनस मायनस काय करतो आपण मायनस मायनस प्लस बट आन्सरला काय साइन देणार तो 6 आणि 4 किती झाले 10 मोठी संख्या 6 तिचं साइन मायनस डिवायडेड बाय काय 2 इथे कट होत आहे का येस 2 1 जा 2 2 5 जा 10 काय आलं रे आन्सर देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 5 अपॉन 1 म्हणजेच काय देअरफॉर द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर x is equal to minus 1 and or x is equal to minus 5 समजलं सगळ्यात सोपी मेथड आहे सगळ्यात सोपी मेथड फक्त इथे खिचडी करायची नाही याच्यात जर तुम्ही गडबड केली तर झाला तुमचा कार्यक्रम समजलं का सगळ्यांना ओके चला मग आता लिहून घ्या चला पटकन चला झालंय सगळ्यांचं जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 सोल्युशन लिहूया काय म्हणूया कंपेरिंग अबोव इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वेअर मग a ची व्हॅल्यू काय आली रे 1 बी ची व्हॅल्यू काय मायनस 3
सी ची व्हॅल्यू काय -2. याच्यावरनं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढूया. नाव बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढूया. बी ची व्हॅल्यू काय -3, बी चा स्क्वेअर आहे म्हणजे -3 चा स्क्वेअर, हा मायनस साइन 4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू काय रे, आणि बी ची व्हॅल्यू काय, सी ची व्हॅल्यू काय -2. चला -3 चा स्क्वेअर काय येतो +9, हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस, 4 1 जा आणि 4 2 जा 8, 9 + 8 किती झाले रे 17. 9 + 8 किती झाले, ही कोणाची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली -4ac ची. आता काय लिहिणार आपण बाय फॉर्म्युला मेथड. आता आपण चेंज करणार आणि काय लिहिणार बाय फॉर्म्युला मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फॉर्म्युला लिहूया आपण, x इज इक्वल टू काय -b प्लस ऑर मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. चला व्हॅल्यूज पुट करा याच्यामध्ये. देअरफॉर x इज इक्वल टू काय -b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -3 प्लस ऑर मायनस, बघा हा मायनस अगोदरचा होता, हा मायनस, बी ची व्हॅल्यू काय -3. ओके, पुढे काय प्लस ऑर मायनस √b² - 4ac ची व्हॅल्यू काय आली आहे √17 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू काय 1. आता 17 हा कोणाचा स्क्वेअर आहे का रे, कोणाचा स्क्वेअर नाही, सो हा 17 ॲज इट इज राहील, तो चेंज होणार नाही आणि तो चेंज करायचा पण नाही आपण. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू हा मायनस मायनस काय झाला +3 प्लस ऑर मायनस √17, 2 1 जा काय झालं रे 2, एकदा प्लस √17 घ्या, एकदा मायनस √17 घ्या, यू विल गेट द आन्सर. x इज इक्वल टू +3 प्लस √17 डिवायडेड बाय 2, और दूसरी व्हॅल्यू काय येईल x इज इक्वल टू 3 मायनस √17 डिवायडेड बाय, एकदा प्लस √17 घेतलं, एकदा मायनस √17 घेतलं. याच्यात काही शंका, हा असं पण असू शकता आन्सर मागे, सो ते काही गडबड करायची गरज नाही. हा √17 अगोदर असेल आणि हा +3 नंतर असेल डिवायडेड बाय 2, और x इज इक्वल टू मायनस √17 अगोदर असेल आणि हा +3 नंतर असेल डिवायडेड बाय 2, असं पण असेल तरी मग लगेच आपलं चुकलं असं काही म्हणायची गरज नाहीये. समजलं सगळ्यांना, आलंय सगळ्यांचा आन्सर सेम. ओके, व्हेरी गुड. चला मग जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे, आता काय दिलंय बघा, या ठिकाणी आपल्याला 3m² + 2m - 7 इज इक्वल टू 0 आणि आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. स्पष्ट म्हटलं की फॉर्म्युला मेथड यूज करा. ठीक आहे, मग फॉर्म्युला मेथड यूज करूया. म्हणूया तुम्ही लिहायचंय सगळ्यांनी सोल्युशन कंपेअरिंग अबोव इक्वेशन विथ ax², सॉरी इथे काय रे m आहे, am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर a ची व्हॅल्यू काय आली 3, b ची व्हॅल्यू काय आली व्हेरी गुड 2 आणि c ची व्हॅल्यू काय -7. याच्यावरनं आपण काय काढणार आहोत, कोणाची व्हॅल्यू काढणार आहोत b² - 4ac, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढणार. b ची व्हॅल्यू काय 2, b चा आहे स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर, इथे दिलेलं आहे -4 इंटू a ची व्हॅल्यू 3, c ची व्हॅल्यू काय रे -2 चा स्क्वेअर किती होतो, हा मायनस आणि हा मायनस काय झाला 4 3 जा किती झाले, सॉरी 4 3 जा 12 मल्टिप्लाय बाय हा 7, कारण हा मायनस मायनस प्लस झाला, हा काय राहिला +7, किंवा बाजूला कुठेतरी करून घ्या हे मल्टिप्लिकेशन. 4 + 12 7 जा 84, 84 आणि 4 किती झाले 88, काय झाले
बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. ओके, येस ऑर नो? हा, आता आपल्याला लिहायचंय बाय फॉर्म्युला मेथड. देअरफॉर बाय फॉर्म्युला मेथड लिहून आपण काय लिहूया? फॉर्म्युला काय लिहूया? देअरफॉर फॉर्म्युला काय? m इज इक्वल टू, आता इथे m दिलेला आहे म्हणून x लिहिणार का? m लिहिणार. m इज इक्वल टू काय? मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. बघा याला अर्धा मार्क आहे हा फॉर्म्युला लिहायला. जर फॉर्म्युला लिहिला नाही तर अर्धा मार्क्स कट होईल तुमचा, हाफ मार्क्स गेला. चला व्हॅल्यूज पुट करा. देअरफॉर m इज इक्वल टू काय? मायनस, ते मायनस आहे, बी ची व्हॅल्यू काय? 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली? 88 डिवायडेड बाय 2 इंटू ए. ए ची व्हॅल्यू काय आहे? 3. ओके, इथपर्यंत आलं होतं सगळ्यांचा बरोबर. आता इथे फक्त तुकडे तुकडे करायचे होते या 88 चे. 88 चे फॅक्टरायझेशन करा. काय? 2 4 जा 8 आणि 2 4 जा 8. नंतर या 4 ला भाग द्या, 2 2 जा 4, या 4 ला भाग द्या, 2 2 जा 4. त्याच्यानंतर 2 1 जा 2, 2 1 जा 2 आणि 11 1 जा 11. ओके, चला हे फॅक्टर्स लिहूया आपण इथे, किंवा मी इथे लिहितो बघा, याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. 88 चे काय फॅक्टर पडले रे? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 11. या 2 मल्टिप्लाय बाय 2 साठी काय लिहितो रे? 2 चा स्क्वेअर. या 2 ला जोडी आहे का? या 11 ला जोडी आहे का? नाही, म्हणजे यांचा काहीच नाही होणार, यांचा स्क्वेअर होईल का? 11 2 जा काय राहिलं? हेच मी इथे 88 च्या जागी लिहितो. 88 च्या जागी मी काय लिहितो? 2 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 22. सो हा बघा -2 प्लस ऑर मायनस अंडर रूट मध्ये 2 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 22. सॉरी 11 नाही, काय 2 चा 88 च्या जागी काय लिहिलं? 88 च्या जागी 2 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 22. हे कधी करायचं रे? याचं फॅक्टरायझेशन कधी करायचं? जेव्हा रूट मध्ये एखादी व्हॅल्यू असेल तेव्हा. समजलं? कधी करायचं? रूट मध्ये व्हॅल्यू असेल तेव्हा, जेव्हा आपल्याला त्याला रूट मधनं बाहेर काढायचंय तेव्हा. डिवायडेड बाय काय येईल आता? 2 3 जा 6. ओके, आता यांना सेपरेट करून टाकतो मी. m इज इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस हा 2 चा स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये, पुढे काय रे? मल्टिप्लाय बाय हा 22 एका स्क्वेअर रूट मध्ये, ब्रॅकेट मध्ये नाही, स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 22 डिवायडेड बाय काय? 6. बघा हीच कला आहे, मग हीच कला आहे, ह्याच कलेचे मार्क आहेत तुम्हाला. हे तुम्हाला जमायला पाहिजे. समजलं का? चला पुढे. मग आता इथे काय होईल? स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, इकडे कॅन्सल होईल का? नाही, ऍज इट इज राहील. इथे लिहा m इज इक्वल टू हा -2 प्लस ऑर मायनस हा कॅन्सल झाल्यामुळे इथे राहिला 2 मल्टिप्लाय बाय रूट 22 डिवायडेड बाय 6. एकदा प्लस घ्या, एकदा संपलं, दॅट्स इट. काय वेगळं होतं? m इज इक्वल टू -2, एकदा घेतलं प्लस 2 टाइम्स 22 डिवायडेड बाय 6, बरोबर. और किंवा आणखी इथे काय करता येईल बघा, हा 2 आणि हा 2 कॉमन काढता येईल. 2 आणि 2 काय करता येईल? कॉमन. ठीक आहे, जाऊ द्या, ते नको काढायला, नंतर सांगतो मी तुम्हाला ते कसं करायचं. m इज इक्वल टू काय? -2 प्लस, एकदा प्लस घेतलं होतं, आता काय घेणार? -2 टाइम्स रूट 22 डिवायडेड बाय 6. आता 6 सेपरेट करून टाका. 6 काय करा? सेपरेट करा दोघांना. m इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला? -2/6. बघा -2/6, इथे काय राहिला? प्लस 2 टाइम्स रूट 22 डिवायडेड बाय 6. बघा डिनॉमिनेटर सेम होता म्हणून एक डिनॉमिनेटर घेतला, इथे राहिला -2, हा प्लस आणि हा 2 टाइम्स 22, बरोबर का? ओके. और काय लिहिता येईल मला? m इज इक्वल टू इथे पण -2 डिवायडेड बाय 6, हा -2 टाइम्स रूट 22 डिवायडेड बाय, कट होतंय, कट करून टाका.
बघा 2 1 जा 2, 2 3 जा 2 1 जा 2, 2 3 जा 2 1 जा 2, 2 3 जा 2 1 जा 2 3 जा. ठीक आहे, काय राहिलं ते लिहा. m इज इक्वल टू हा मायनस हा 1/3 प्लस हा 1 √22/3 और m इज इक्वल टू काय -1/3 हा मायनस हा 1 टाइम्स √22/3 1 मल्टिप्लाय बाय √22 काय राहील रे, फक्त √22च राहील. ठीक आहे, आता बघा डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरला ऍड करा, झालं. यू विल गेट द फायनल आन्सर. देअरफॉर m इज इक्वल टू काय -1. बघा या दोघांसाठी कॉमन 3 घेतला, हा -1 हा प्लस √22 1 जा √22 और m इज इक्वल टू काय लिहिता येईल बघा, हे 2 3 साठी काय घेतला, एक 3 आणि हा -1 मायनस √22. चेक करा. समजलं? ओके, सोपं आहे ना. हा, या मॅथमॅटिकल ऑपरेशन फक्त जमायला पाहिजे. हे कधी जमेल आपल्याला, प्रॅक्टिस केल्याने. एकदा दोनदा तीनदा चारदा आपल्या हाताखालून जेव्हा जातं तेव्हा हे इझिली सॉल्व्ह होतं. काही डिफिकल्ट नाहीये, फक्त एकदा दोनदा तीनदा हाताखालनं घाला, पटापट लिहून टाका लिहून टाका लिहून टाका. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी तुम्हाला सांगितलंय देअर इज नो सबस्टिट्यूशन फॉर हार्डवर्किंग. हार्डवर्कला सबस्टिट्यूशन नाहीये. ओके, सो इथे पण तुम्हाला एक दिलेले इक्वेशन, आता तुम्ही ते कम्प्लिटली लिहा. मी आता हे सगळं लिहित बसत नाही. सो तुम्ही लिहायचंय कम्पेअरिंग अबो इक्वेशन विथ ax². इथे m आहे, तो इथे लिहितो am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू काय, a ची व्हॅल्यू काय रे, b ची व्हॅल्यू काय, c ची व्हॅल्यू काय 2. याच्यावरनं काय काढणार आहोत आपण, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू. b ची व्हॅल्यू काय आहे, त्याचा काय आहे स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू काय 5, c ची व्हॅल्यू काय, साइन टाकायला विसरायचे नाही, मायनस असेल तिथे ब्रॅकेट घ्या. ओके, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बट त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो. एक जरी मायनस साइन चेंज झालं तरी तुमचं आन्सर चेंज होतं. ठीक आहे, -4चा स्क्वेअर काय येईल रे, +16 येईल. हा मायनस आणि हा मायनस काय झाला, 4 5 जा 20 मल्टिप्लाय बाय हा 2, 22 जा काय झालं 40 आणि 16 किती झाले, 40 प्लस 16 किती झाले 56. ही कोणाची व्हॅल्यू आहे रे, b² मायनस 4ac ची. ठीक आहे, आता काय लिहिणार आपण, आता काय लिहिणार आपण, फॉर्म्युला मेथड. देअरफॉर बाय फॉर्म्युला मेथड. ओके, चला मग फॉर्म्युला लिहूया. काय दिलेलं आपल्याला m. देअरफॉर m इज इक्वल टू काय लिहिणार, -b प्लस और मायनस √b² मायनस 4ac डिवायडेड बाय a. चला व्हॅल्यूज पुट करा आणि सॉल्व करा. चला व्हॅल्यूज पुट करूया. देअरफॉर m इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू काय, वेर इज b, b इज -4 प्लस और मायनस √b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 56 डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू काय. आता याला बाहेर काढायचंय, रूट मधनं बाहेर काढायचंय, म्हणून याचं काय करायचं रे, फॅक्टरायझेशन करा. बघा इथे 6 आहे म्हणजे याला कशाने भाग जाईल 2 ने, मग द्या भाग 2 डिवायडेड बाय 56. 2 1 जा 2, 2 2 जा 5 मधनं 4 गेला 1 वरून घेतला 6, 2 8 जा बरोबर, काय आला आन्सर 28. परत इथे 8 आहे म्हणजे कशाने भाग जाईल, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 7 जा 14 आणि 7 1 जा 56 चे काय फॅक्टर पडले रे, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय, म्हणजे मी काय लिहू शकतो या 2 2 साठी 2 चा आणि यांना तर काही जोड्याच नाहीत.
आहे का जोडी बैला? मग काय करता येईल, 7 2 जा 14. मग 56च्या जागी मी काय लिहिणार आहे, हे लिहिणार आहे. ओके, देअरफॉर यम इज इक्वल टू मी काय, हा मायनस मायनस काय झाला +4 प्लस और मायनस √2 चा स्क्वेअर. आता मी सेपरेटली लिहितो हा डायरेक्ट. आता परत ओ शिट, हा √ काय लिहितो मी, √ काय लिहितो मी 2 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 14 डिवायडेड बाय 5 2 जा काय झालं, यम इज इक्वल टू 4 प्लस और मायनस. आता यांना सेपरेट करा, 2 चा स्क्वेअर रूट मध्ये मल्टिप्लाय बाय √14 डिवायडेड बाय काय रे 10. ओके, ठीक आहे चला. ओके, इथे काय झालं, हा स्क्वेअर स्क्वेअर रूट, देअरफॉर यम इज इक्वल टू काय आलं 4 प्लस और मायनस 2 टाइम्स √14 डिवायडेड बाय 10. ओके, चला मग आता एकदा प्लस घ्या, एकदा यू विल गेट आन्सर यम इज इक्वल टू 4 प्लस 2 टाइम्स √14 डिवायडेड बाय 10. आताच करू का पुढे करू सेपरेट, नंतर करतो. 10 और यम इज इक्वल टू 4, आता काय घेणार -2 टाइम्स डिवायडेड बाय 10. ला सेपरेट करा, चला. यम इज इक्वल टू 4/10 प्लस 2 टाइम्स √14 अपॉन 10 और यम इज इक्वल टू 4/10 माइनस 2 टाइम्स √14 अपॉन, जे कट होत है कैंसिल होता है, कैंसिल करा. 2 2 जा 4, 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 5 जा 2 2 जा 4, 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 2 5 जा, जे राहिले ते लिहा. यम इज इक्वल टू 2/5 प्लस √14/5 और यम इज इक्वल टू 2/5 माइनस √14/5. डिनोमिनेटर सेम है, एक डिनोमिनेटर घ्या कॉमन, छेद 5 2 प्लस √14 और m इज इक्वल टू एक कॉमन 5 घ्या 2 माइनस √14. ओके, ओके चला. या क्वेश्चन मध्ये काय करणार आपण, पहिले आपल्याला हा डिवायडेड बाय 3 आवडत नाही, तो याला पहिले उडवून टाकणार आपण. कसं उडवणार, मल्टिप्लाय करणार अबो इक्वेशन बाय 3. ओके, सो इथे लिहूया सोल्युशन, मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय 3. मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल बघा, y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2. हे आपलं ऍक्च्युअल इक्वेशन आहे. याला मी करतो मल्टिप्लाय बाय 3, मल्टिप्लाय बाय 3, मल्टिप्लाय बाय, सो काय होईल, हा 3 3 कॅन्सल. ओके, आणि तुम्हाला एक इक्वेशन मिळालं, दॅट इज नथिंग बट द 3y² प्लस 1y, हा इज इक्वल टू 2 3 जा 6, हा +6 इकडे येऊन काय होईल -6 इज इक्वल टू काय 0. आता काय म्हणणार तुम्ही, कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू
0. देअरफॉर ए ची व्हॅल्यू काय आली रे 3, बी ची व्हॅल्यू काय आली आणि सी ची व्हॅल्यू काय आली. ओके, सो आता काय लिहिणार देअरफॉर किंवा नाऊ बाय सॉरी हा कोणाची व्हॅल्यू काढणार डिटर्मिनंट डिस्क्रिमिनंट काढा बी स्क्वेअर मायनस 4ac. बी ची व्हॅल्यू काय 1, 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू काय 3, सी ची व्हॅल्यू मायनस 6. 1 चा स्क्वेअर काय येतो 1, हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस 4 3 जा किती झालं रे 12 आणि हा मल्टिप्लाय बाय 6. 12 6 जा 72. ओके 72 प्लस 1 किती झाले 73. दिस इज द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याच्यानंतर तुम्ही काय लिहिणार फॉर्म्युला. ओके मग वरतीच लिहितो मग मी फॉर्म्युला. देअरफॉर बाय फॉर्म्युला मेथड. काय फॉर्म्युला इथे काय व्हेरिएबल दिलाय y. देअरफॉर लिहिणार मी y इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय काय 2a. चला व्हॅल्यूज पुट करा y इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू काय 1. ओके प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 73 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू काय आहे 3. आता 73 कोणाच्या टेबलमध्ये येतो का नाही, हा प्राईम नंबर आहे त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. 73 चे काय फॅक्टर्स पडतील रे 73 1 जा. ओके याचे काहीच फॅक्टर पडणार नाही. ओके सो फायनलाइज करा याला y इज इक्वल टू मायनस 1 प्लस और मायनस अंडर रूट 73 2 3 जा काय झालं सेपरेट करा यू विल गेट द आन्सर. y इज इक्वल टू मायनस 1 एकदा प्लस रूट 73 घ्या डिवायडेड बाय 6 और y इज इक्वल टू मायनस 1 एकदा मायनस रूट 76 घ्या डिवायडेड बाय 6. ओके दिस इज युअर फायनल. हा सॉरी ठीक आहे. काय अवघड आहे इझी आहे ना मेथड एकदम इझी आहे एकदम सोपी आहे. फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे पाडेपाठ पाहिजेत प्लस मायनस साईनची गडबड करायला नको. ओके चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा ऑलरेडी दिलेलं आहे इथे काय लिहिणार तुम्ही डायरेक्ट कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ कोणाशी कंपेअर करणार ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस इज इक्वल टू 0. देअरफॉर ए ची व्हॅल्यू काय बी ची व्हॅल्यू काय आणि सी ची व्हॅल्यू काय. ओके हे तुम्हाला लिहायचं आहे वरती कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ. हा मी लिहित नाहीये तुम्हाला लिहायचंय. मराठीवाले काय लिहितील ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्याशी तुलना करून. बरोबर आहे ठीक आहे. चला मग आता काढूया डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. देअरफॉर नाऊ बी स्क्वेअर मायनस 4ac या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढूया. बी ची व्हॅल्यू काय रे 13 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 5 सी ची व्हॅल्यू 8. 13 चा स्क्वेअर किती झाला 169 मायनस 4 5 जा 20 मल्टिप्लाय बाय 8 8 2 जा 16 आणि हा एक 0 मायनस काय झालं रे 160. 169 मधनं 160 गेले किती उरले 9. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. आता काय टाकणार बाय कोणती मेथड देअरफॉर बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड ठीक आहे. ठीक आहे फॉर्म्युला टाका. काय दिलंय व्हेरिएबल आपला एक्स
एक्स इज इक्वल टू काय घेणार मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस अपॉन 2a. चला व्हॅल्यूज टाका. एक्स इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे 13 प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली 2 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू काय आहे 5. चला सॉल्व करूया. therefore x इज इक्वल टू काय रे मायनस 13 प्लस ऑर मायनस अंडर रूट 9. 9 कोणाचा स्क्वेअर आहे हा 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर 5 2 चा किती झाले 10. बस सॉल्व करा. इथे स्क्वेअर स्क्वेअर रूट काय झाला. therefore x इज इक्वल टू मायनस 13 प्लस ऑर मायनस 3 डिवायडेड बाय एकदा प्लस 3 घ्या एकदा मायनस 3 घ्या आणि सॉल्व करा. x इज इक्वल टू काय मायनस 13 प्लस 3 डिवायडेड बाय 10 और x इज इक्वल टू मायनस 13 मायनस 3 डिवायडेड बाय आता मायनस 13 प्लस 3 किती झाले रे पहिला नंबर मायनस निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह मायनस प्लस काय करतो आपण 13 मधनं 3 गेले किती उरले 10 मोठी संख्या 13 त्याचं साइन मायनस डिवायडेड बाय तो काय होईल 10 1 जा 10 1 जा x ची व्हॅल्यू काय आली मायनस 1. व्हेरी गुड. चला पुढे और हे पण सॉल्व करावं लागेल. x इज इक्वल टू बोथ द नंबर आर निगेटिव्ह मायनस मायनस काय करतो आपण आन्सरला काय देतो मायनस 13 आणि मायनस 3 किती झाले डिवायडेड बाय 10. याला कशाने भाग जाईल रे 2 ने 2 1 जा 2 2 5 जा 10 2 8 जा therefore x इज इक्वल टू काय मायनस 8 अपॉन 5 और वाली व्हॅल्यू. तो दोन व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला. ओके सिंपल आहे काही डिफिकल्ट नाही आहे. अशा पद्धतीने हे सॉल्व करायचे. ओके सो जाऊया लास्ट क्वेश्चन कडे आपल्या प्रॅक्टिस सेटच्या. ठीक आहे विथ द हेल्प ऑफ चार्ट सिमिलरली हाच क्वेश्चन तुम्हाला काय करायचा आहे सॉल्व करायचा आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स रूट 3x प्लस 3 सॉल्व करायचे. चला मग गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज लिहितो मी गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज काय रे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आपल्याला बघा एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा हे रूट बीट मध्ये आलं म्हणून काय घाबरून जायचं नाही. उलट हे असे इक्वेशन्स काय असतात एकदम इझी असतात सॉल्व करण्यासाठी. जयेश बरं का हा इकडे लक्ष दे. मग कम्पेअर करतो मी कोणाशी ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. therefore a ची व्हॅल्यू काय आली 1 b ची व्हॅल्यू काय आली 2 टाइम्स रूट 3 आणि c ची व्हॅल्यू काय आली 3. नाव आता काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू काय 2 टाइम्स रूट 3 ब्रॅकेटचा काय स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू काय आणि सी ची व्हॅल्यू काय 3. आता बघा 2 चा स्क्वेअर किती होतो 4 मल्टिप्लाय बाय रूट 3 चा काय स्क्वेअर. ओके किंवा पुढच्या स्टेप मध्ये लिहितो मी घाई नाही करत. इथे काय झालं बघा 2 चा पण स्क्वेअर मल्टिप्लाय बाय रूट 3 चा पण स्क्वेअर मायनस 4 1 जा काय 4 मल्टिप्लाय बाय हा 3 2 चा स्क्वेअर किती झाला 4 मल्टिप्लाय बाय बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झाला काय राहिलं इथं फक्त 3 मायनस 4 3 जा किती झाले रे 12. इथे पण 4 3 जा किती झाले 12 मायनस 12 किती आला आन्सर. ही कोणाची व्हॅल्यू आली झालं का सोपं बघा किती सोपं झालं. 4 3 जा 12 मायनस हा 12 12 मधनं 12 गेले 0. समजलं. टाका आता फॉर्म्युला मध्ये. तो आता काय यूज करायचा आहे या स्टेप्स दिल्यात त्यांनी तुम्हाला काय दिल्यात पहिले एबीसीच्या बघा इथे काय म्हटलं एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा नंतर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढा राईट फॉर्म्युला लिहा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि रूट्स काढा. अशा स्टेप्स दिल्यात त्यांनी त्या स्टेप्स आपण करतोय आतापर्यंत.
ओके, सो फॉर्म्युला लिहूया आपण बाय फॉर्म्युला मेथड. चला फॉर्म्युला लिहूया. काय फॉर्म्युला आपला, कशामध्ये दिलंय, एक्स मध्ये. तो एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. therefore x इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू काय 2 टाइम्स रूट 3. बी ची व्हॅल्यू काय 2 टाइम्स रूट 3 प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस ac ची व्हॅल्यू काय आली होती व्हॅल्यू 0. 0 म्हणजे काय होईल रे, हे कॅन्सल. 0 म्हणजे काय होऊन जाईल, कॅन्सल. डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय 1. ए ची व्हॅल्यू काय 1. आता हा भाग तर कॅन्सल झाला डायरेक्ट. काय राहिलं फक्त मायनस 2 टाइम्स रूट 3 अपॉन 2. ओके ठीक आहे. therefore x इज इक्वल टू काय रे, मायनस 2 टाइम रूट 3 प्लस और मायनस काय अपॉन 2 वन जा काय रे. ओके 2 वन जा काय, एकदा प्लस वाली व्हॅल्यू घ्या, एकदा मायनस वाली व्हॅल्यू घ्या. इथे घेतो. therefore x इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स रूट 3 एकदा प्लस 0 डिवायडेड बाय 2 और पुढच्या पेजवरच घेतो. चला therefore x इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स रूट 3 एकदा प्लस 0 अपॉन 2 घेतो. 2 से ना डिवाइडेड बाय, यस 2 से. ओके और x इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स रूट 3 एकदा मायनस 0 घेतो डिवायडेड बाय 2. सो कोणत्याही नंबर मध्ये 0 ऍड केला काय मायनस केला काय मिळतं रे, तीच व्हॅल्यू मिळते. मायनस 2 टाइम्स रूट 3 प्लस 0 मायनस 2 टाइम्स रूट 3 डिवायडेड बाय 2 वन जा 2 वन जा. काय राहिले, एक्स इज इक्वल टू काय मायनस रूट 3 मायनस 1 टाइम्स रूट 3 म्हणजेच काय रूट 3 और एक्स इज इक्वल टू मायनस केलं पण तरी काय मिळणार आहे, मायनस 2 टाइम्स रूट 3 अपॉन 2. 2 वन जा 2 वन जा. therefore एक्स ची व्हॅल्यू काय आली मायनस रूट 3. ओके आता हेच तुम्हाला पुढच्या वेळेस कामात येणार आहे बघा. दोन्ही रूटच्या व्हॅल्यू कशा आल्या रे, सेम आल्या व्हॅल्यू. दोन्ही रूटच्या व्हॅल्यू कशा आल्या सेम. हे का झालं रे, या दोघांच्या व्हॅल्यू सेम का आल्या, कारण की बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय होती 0. बघा या ठिकाणी आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय काढली होती 0 आणि ही व्हॅल्यू 0 आली म्हणून बघा, जर तुमच्या डिस्क्रिमिनंट, याला आपण काय म्हणतो रे डिस्क्रिमिनंट म्हणतो. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर जे रूट्स मिळतात, काय मिळतात रूट्स म्हणजे सोल्युशन. बघा हे आपल्याला रूट्स मिळाले, हे रूट्स कसे असतात रे रियल अँड इक्वल असतात. काय असतात, रियल अँड इक्वल मिळतात आपल्याला. रूट्स कसे मिळतात, रियल अँड इक्वल मिळतात. ओके जर या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आली पॉझिटिव्ह जर आली, पॉझिटिव्ह म्हणजे कसं बघा, इथे काय आली होती +9 आली आहे. ओके या ठिकाणी काय आली आहे 73 आली आहे. पॉझिटिव्ह आहे ना, कुठे निगेटिव्ह आली आहे का नाही, सगळ्या ठिकाणी बघा. या ठिकाणी पण काय आली आहे पॉझिटिव्ह 56 आली आहे, +56, इथे +88. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर जे रूट्स मिळतात तुम्हाला हे रियल तर असतात बट अनइक्वल असतात. रियल तर मिळतात पण अनइक्वल मिळतात. बघा आता इथे जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 होती तेव्हा रूट्स काय मिळाले होते तुम्हाला, दोन्ही इक्वल रूट्स मिळाले. काय मिळाले, इथे पण -√3 मिळाला, इथे पण -√3 मिळाला. आता बघा जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय इथे पॉझिटिव्ह आहे. बघा हे रूट मिळाले, रूट रियल आहेत सर, रियल आहेत पण इक्वल आहेत का, बट अनइक्वल आहेत. इकडे आलंय -1, इकडे आलंय -8/5.
ओके, इथे पण बघा या ठिकाणी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. येस ऑर नो? पॉझिटिव्ह आहे. आता मिळालेले रूट्स बघा कसे आहेत, अनइक्वल आहेत. इक्वल आहेत का? इथे प्लस आहे, इथे काय आहे, मायनस आहे. ओके, इथे पण 56 आलंय, इथे पण मिळालेले रूट्स कसे आहेत बघा, इथे प्लस आहे एकदा, इथे मायनस आहेत, म्हणजे अनइक्वल आहे. समजतंय सगळ्यांना एव्हरीवन? तो हा आपला उद्याचा टॉपिक आहे, पण तो आजच तुम्हाला समजला का? कारण हे रूट्स तुम्हाला उद्या परत मला दाखवता आले नसते. ओके, समजलं? तो या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट काय होतो, एंड होतो, फिनिश होतो. ठीक आहे. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पण प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. तुम्हाला मी सांगतो की आउट ऑफ मार्क्स मिळवणं मॅथ्स 1 मध्ये काही डिफिकल्ट नाहीये. फक्त कधी जो प्रॅक्टिस करेल, जो मल्टिपल टाइम सॉल्व्ह करेल, त्यालाच मॅथ्स 1 सोपं जाईल. अदरवाईज मग मॅथ्स 1 खूप अवघड आहे आणि मॅथ्स 2 तर त्याहीपेक्षा अवघड आहे. मग फक्त प्रॅक्टिस, जो प्रॅक्टिस करेल तोच जिंकेल, नाही तर काही खरं नाही. ओके, सो थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.